धुरंधरच्या मॅसिव्ह सक्सेस नंतर अक्षय खन्नाने दृश्यम 3 चित्रपटातून एक्झिट घेतल्याचं बोललं जात आहे. अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांच्यात पैशांवरून वाद झाल्याचं समोर येते. पण एक मिनिट, यातली माहिती कितपत खरी आहे आणि कितपत खोटी याबाबत जरा संभ्रम आहे. पूर्ण प्रकरण सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंगने डॉन 3 हा चित्रपट सोडल्याची बातमी आली. रणवीरच्या दृष्टीने हा निर्णय त्याच्या करिअरच्या बाबतीत योग्यच आहे, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी अक्षय खन्नाने सुद्धा त्याचा आगामी सिनेमा दृश्यम 3 सोडल्याची बातमी आली. बोललं जाते की अक्षय खन्नाने धुरंधरच्या यशानंतर त्याच्या फी मध्ये हाईक डिमांड केली. सिनेमात त्याचा स्क्रीन टाइम वाढवण्याची मागणी केली आणि लुक मध्ये सुद्धा त्याला हवे तसे बदल करण्याची मागणी केली. पॅनोरमा स्टुडिओज या सगळ्या डिमांड्स पूर्ण करू शकत नव्हतं आणि म्हणूनच अक्षय खन्नाने हा चित्रपट सोडला असल्याचं समोर आलं. मात्र हे सगळे स्पेक्युलेशन्स आहेत फक्त. यावर अधिकृत असं काहीच अनाऊन्स झालं नाहीये अजून तरी. पण अक्षय खन्ना असं करेल असं मला तरी वाटत नाही, कारण फक्त पैशांसाठी त्याने हा रोल नाकारला असेल असं असू शकत नाही. पैसा आणि प्रसिद्धी तर ऑलरेडी त्याच्याकडे भरपूर आहे. पण या सगळ्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जण म्हणतात की अक्षय खन्नाने रोल सोडला आहे म्हणजे नक्कीच त्या रोलमध्येच तेवढा दम नसेल, तर काही जण अक्षय खन्नावर टीका करत म्हणतात की अशा उथळ निर्णयांमुळेच अक्षय खन्नाने त्याचं करिअर खराब करून घेतलंय. आता या सगळ्यावर तेव्हाच पूर्णविराम बसेल जेव्हा दृश्यम 3 चे मेकर्स काहीतरी ऑफिशियली अनाऊन्स करतील. दरम्यान अक्षयचा धुरंधर सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. सिनेमाने भारतात 600 कोटींचा टप्पा पार केलाय आणि जगभरात 944 कोटी रुपयांचा पल्ला गाठलाय. लवकरच सिनेमा 1000 कोटी क्लब मध्ये एंट्री करेल. या सगळ्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करायला विसरू नका.